शिस्त लागावी. हो, शिस्तीवरून लक्षामध्ये आलं वारी स्वयंशिस्तीचं प्रमाण. आपली जी फौज आहे भारतीय सेना ही शिस्तीचं प्रमाण मानलं जाते. बरोबर. जगामध्ये भारतीय सेनेला फार मोठं महत्व आहे शिस्तीच्या बाबतीत. खूप शिस्त. परंतु ही शिस्त कुणापासून आणि कधीपासून लागली? ते आमच्या वारकऱ्यांपासून. हो. त्याला संदर्भ काय असेल काय? कसा संदर्भ त्याला म्हणजे सैनिक आणि वारी. मला सांगा, सैनिकांची जे परेड असते किती सैनिकांची असते? भरपूर असतात त्याच्यामध्ये. तरी 200, 300, 1000, लाखोच्या याच्यामध्ये बसतील तेवढ्यामध्ये परेड असतात. तरी किती? आता आपण धरूया हजारांच्या घरामध्ये. हजाराच्या घरामध्ये आमचे वारकरी किती चालतात? ते लाखोच्या घरामध्ये असतात. हो. अहो, आमचा वारकरी त्याच्या शिस्तीमध्येच चालतो. बरोबर. त्याचा दिंडी क्रमांक जर 38 असेल तर ते 38 दिंडीमध्येच जातो. 38 दिंडीमध्ये जर पुढून 5व्या रांगेमध्ये त्याचा 6वा क्रमांक असेल, 5व्या रांगेमध्ये आडवा 6वा क्रमांक असेल, तो तिथंच चालतो. बरोबर. त्याला जी जागा नेमून दिली त्याच्यावरतीच तो चालत असतो. ही शिस्त आहे वारकऱ्यांची. बरोबर. मला सांगा, काल मी कुठे चाललो होतो? मी तिथंच चालणार. जी सुरुवात होती शेवटपर्यंत तशी शिस्त बाळगली जाते. त्या पद्धतीने ते भजन करत चाललं जातं. पहाटे नित्यनेमाने उठायचं, काकडा करायचा आणि सगळं स्वतः करायचं. हो. बरोबर. थंड पाण्याने आंघोळ करायची, स्वतःचे कपडे स्वतः धुवायची, स्वतःची वळकटी स्वतः टाकायची, ती काढायची, ती गुंडाळून गाडीमध्ये टाकायची, स्वतःचं ताट स्वतः धुवून घ्यायचं हाताने. ज्याच्या दिमतीला घरामध्ये 3-3, 4-4 लोक असतात, तो स्वतःचा ताट, स्वतःचा तांब्या स्वतः भरून घेतो, स्वतः जेवण घेतो, ते ताट पुन्हा धुवून ठेवतो. ही जी स्वयंशिस्त आहे, स्वयंशिस्त याला म्हटलं जातं. वारकऱ्यांनी स्वयंशिस्तीचं एक आदर्श घालून दिलेलं आहे. बरोबर. म्हणजे वारी स्वतःला आत्मनिर्भरता जी म्हणतो आपण ती शिकवण्याचं काम वारी करते. बरोबर.